तर सिंपल मी गुगलवर चालली गेले, धन लॉग इन करते मी. आता मी ऑप्शन ट्रेडिंग करते, तर ऑप्शन ट्रेडरचा हा मी प्लॅटफॉर्म लॉग इन करते. हा प्लॅटफॉर्म लॉग इन केल्यानंतर माझ्यासमोर माझं जस्ट मला मोबाईल नंबर किंवा स्कॅनरने अकाउंट माझं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर असा काही प्लॅटफॉर्म माझ्यासमोर ओपन होतो. तर सिंपल जसं की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कमी कॅपिटलमध्ये क्रूड ऑइलमध्ये फ्युचरमध्ये ट्रेड कसं करायचं. तर मी आता इथे एप्रिलचं कॉन्ट्रॅक्ट घेते. तर एप्रिलच्या कॉन्ट्रॅक्टसाठी 20 जसं की इथे एप्रिलची डेट आहे, तर हा कॉन्ट्रॅक्ट कधी एक्सपायर होणार आहे, 1 एप्रिलमध्ये होणार आहे. तर ह्या जर कॉन्ट्रॅक्ट मी घेतला तर याच्यासाठी मला ट्रेड करण्यासाठी मिनिमम कॅपिटलची रिक्वायरमेंट किती आहे. तर याच्यासाठी मला फायनल कॅपिटल 3,41,000 म्हणजे 3,41,652 रुपये गरजेचे हे माझ्या अकाउंटमध्ये असायला हवे. साधारण 3.5 लाख रुपये मला एका लॉटसाठी लागतात. पण आता मी कॅपिटल रिड्यूस करण्यासाठी साधारण 1-1.5 लाखाचं कॅपिटल मला रिड्यूस करायचं. तर त्याच्यासाठी मी काय करणार, इथे एक जस्ट ऑप्शन ॲडजस्ट करणार. मी काय करते, करंट मंथच्या एप्रिलचा 9,400चा मी एक पुट बाय करते. आता माझा व्ह्यू बुलिश असेल तर मला पुट बाय करायचा, माझा व्ह्यू बेरिश असेल तर मला कॉल बाय करायचा. आता आपण फ्युचर सेल केलाय, त्यामुळे आपण काय करतोय, कॉल बाय करतोय. कॉल कशासाठी बाय करतो, जेणेकरून मार्केट आपल्या अगेन्स्ट गेलं तर ही आपल्याला लिमिटेड लॉसमध्ये पोझिशन कट व्हायला पाहिजे, आणि त्यासाठी आपण इथे कॉल बाय करतो किंवा कॉल पुट शॉर्ट करू शकतो. तर तुम्ही बघू शकता कमी कॅपिटल म्हणजे आपल्याला ओव्हरऑल फायनल आपलं कॅपिटल किती रिक्वायर आहे. आता आपल्याला जसं की मी बोलले होते, हेज केल्यानंतर 1 ते 1.5 लाखाचा आपल्याला बेनिफिट मिळाला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता हेजचा बेनिफिट आपल्याला 1,52,342 मिळाला. तर फायनल हा ट्रेड करण्यासाठी आपल्याला कॅपिटल किती रिक्वायर आहे, 2,81,409. माझ्या फेवरमध्ये मार्केट गेलं तर मला जर क्रूड ऑइल उद्या पडलं आणि याची प्राइस 8,750ला आली, 8,750ला आल्यानंतर मला साधारण 57,000चा उद्याच प्रॉफिट होणार आहे. पण जर हा ट्रेड मी एक्सपायरीपर्यंत ॲज इट इज होल्ड केला तर मला 25,600चा लॉस होणार आहे. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.